वेलकम बॅक गाईज. तो लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील की एक सक्सेसफुल बिझनेस ओनर होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज असते. ओके, नाव तुम्ही आपल्या या कम्युनिटीचा भाग आहात, तुम्ही आपल्या या कोर्ससाठी जॉईन झालेला आहात. या सिल्वर मेंबरशिपमध्ये मित्रांनो जॉईन झाल्यानंतर तुम्ही काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, ते आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये मित्रांनो. ओके, सो आपण लास्टच्या 3 व्हिडिओमध्ये आपण माइंडसेटबद्दल बघितलं. आता आपण पाहणार आहोत की कोड ऑफ ओनर म्हणजे काय, की तुम्ही आमचा हा जो सिल्वर मेंबरशिप घेतली तर याचे काही रूल्स आहेत. ओके, याचे काही आमच्यासोबत जोडले गेलेत, यासाठी काहीतरी तुम्ही काही गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. काही प्रिन्सिपल्स आहेत ज्यावरती आम्ही आमचं फाउंडेशन, आमचा बिझनेस उभा केलेला आहे. ओके, तर तुमचं कोड ऑफ ओनर काय आहे, की आपल्या या कम्युनिटीला जोडल्यानंतर कोड ऑफ ओनर म्हणजे तुमचं कर्तव्य काय आहे, की तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे ते आपण यामध्ये पाहणार आहोत. तर पहिला आहे मित्रांनो म्हणजे फ्रीडम. ओके, सो या कम्युनिटीमध्ये तुम्ही जोडल्या गेल्यामुळे तुम्हाला काय होणार, की जे तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करणार आहात त्यामधून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारं फ्रीडम मिळणार आहे. जसं की तुम्हाला तुमच्या कस्टमर आणण्यासाठी जो वेळ जात होता किंवा कस्टमर येत नव्हता, काही मिळत नव्हतं, जी चिंता होती ती तुमची यामधून दूर होणार आहे. ते फ्रीडम तुम्हाला मिळणार आहे. एकदा तुम्ही तुमचे ॲड्स, तुमचे प्रॉपर सिस्टीम जर सेटअप केल्या तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं फ्रीडम तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला कुठल्याही कायम तुमच्या कस्टमर मागे पळण्याची गरज पडणार नाही. सो तुम्हाला फक्त फेसबुकला ॲडव्हर्टायझिंगसाठी पे करायचं आहे, ते ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी कस्टमर्स वगैरे आणून देण्याचं काम वगैरे करणार. सो तुमच्या लाईफमध्ये एक फ्रीडम येणार आहे. ओके, ही कम्युनिटी जॉईन केल्यामुळे तुमच्या आयुष्यात होणार आहे. दुसरं आहे मित्रांनो ते म्हणजे ग्रोथ. तुम्ही आमच्यासोबत जोडले गेलेला आहात. तुम्ही जर सर्व गोष्टी इम्प्लिमेंट केल्या, सांगितल्याप्रमाणे एफर्ट्स टाकले, काही गोष्टी स्वतःहून शिकलात, एफर्ट्स टाकले, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ होणार आहे मित्र. तर तुम्हाला आमच्यासोबत जोडल्यामुळं हा एक फायदा होणार आहे, की तुमच्या बिझनेसची ग्रोथ होणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, की तुमचा 1,00,000 रुपयाचा रेव्हेन्यू अटेंड झाल्याबरोबर तुम्हाला मला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करायचं आहे, की कशा पद्धतीनं तुम्हाला तुम्ही अचीव वगैरे केला आहे. त्यानंतर आपला कॉल होईल. ओके, त्यानंतर मित्रांनो तिसरं आहे म्हणजे इफिशियन्सी. तुमची या गोष्टी करून इफिशियन्सी वाढणार आहे, जेणेकरून तुम्ही कमीत कमी वेळामध्ये चांगले कस्टमर्स मिळवणार आहे. जर तुम्ही लोकल एरियामध्ये तुमचा बिझनेस वगैरे करत असाल, तोच बिझनेस तुम्ही तुमचा पूर्ण महाराष्ट्रभर घेऊन जाऊ शकता. पण ते सिस्टीम लावण्याची, इम्प्लिमेंट करण्याची तुमच्यामध्ये तयारी पाहिजे. एकदा तुम्ही ते सेट केलं, की तुमच्यासाठी 24/7 ते तुमच्यासाठी काम करणार आहे. तुम्ही झोपत असलं तरी तुमच्यासाठी सिस्टीम काम करणार आहे. त्यामुळे तुम्ही एक एफिशियंट एंटरप्रेन्योर बनणार आहात या सगळ्या गोष्टी केल्यामुळे. इफिशियन्सी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. चौथं आहे मित्रांनो क्लॅरिटी. तुम्हाला जे कळत होतं, की कस्टमर कसे आणावेत, काय ॲडव्हर्टायझिंग करावी, काय बोलावे ॲडव्हर्टायझिंगमध्ये, कशा पद्धतीने कस्टमर कन्व्हिन्स होतात, कस्टमरसोबत काय आपण दिलं पाहिजे जेणेकरून ते आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. कारण की खूप सारे मार्केटर आहे, खूप सारे ॲडव्हर्टायझर आहे. तुमच्याकडंच त्यांनी का म्हणून याची, या सर्व गोष्टीची क्लॅरिटी तुम्हाला येणार. तुमच्या बिझनेसबद्दल तुम्ही बऱ्यापैकी ऑप्टिमिस्टिक होणार आहात. तुम्हाला तुमचे गोल्स कळतील, तुम्ही एका राईट डायरेक्शनने जाणार, त्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येणार आहे. आणि क्लॅरिटी ही खूप मोठी असेट आहे एका बिझनेस ओनरसाठी. कारण की तुम्ही बघताल, की सोशल मीडियावरती एवढ्या रोजच्या ॲड आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यावरती बंबार्डिंग केलं जात आहे. आणि त्यामुळे तुम्हाला क्लिअर होत नाही, की आपण ग्रोथ कुठे करावं, काय सुरुवात करावी, कशी करावी. ती क्लिअरिटी तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे अबंडन्स. अबंडन्स म्हणजे एक समृद्धी चांगल्या पद्धतीची तुमच्या बिझनेसमध्ये. ओके, सिल्वर लेवल मेंबरशिप तुम्ही घेतलेली आहे, तर ती जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करताल त्यावेळेस तुम्हाला लास्टला तुम्हाला गोल्डन लेवल मेंबरशिप पण आम्ही तुम्हाला देणार आहोत, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. त्यामध्ये तुम्ही अजून तुमची जी काही तुमचं नॉलेज बिझनेस असेल, तुमचे सर्व्हिस बिझनेस असेल, कन्सल्टिंग, कोचिंग, एक्सपर्टीज वगैरे असेल, प्रोडक्ट बेस असेल, मॅन्युफॅक्चरिंग, ते तुम्ही एका नेक्स्ट लेवलला कसं घेऊन जाऊ शकता, त्यामध्ये तुमची प्रॉपर ब्रँडिंग कशी करू शकता, ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. सो एक अबंडन्स तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. तुमचा बिझनेस एक चांगल्या सस्टेनेबल लेवलवरती आपण घेऊन जाणार आहोत. तुम्हाला एक मंथली एक फिक्स रेव्हेन्यू स्ट्रीम तुमची तयार होणार आहे. ओके, सो एक अबंडन्स तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. आणि लास्टला मित्रांनो कॉन्ट्रिब्युशन. तर जेव्हा तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा चांगलं कमवायला लागाल, या प्रोडक्टच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यामध्ये खरं तुम्हाला चांगलं ग्रोथ मिळेल, तुम्हाला सेल जनरेट व्हायला लागेल मित्रांनो,
तर मित्रांनो, माझा एक रूल आहे, तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. असं नाही की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सेल करा, तुमचं जे काही नेट प्रॉफिट होईल त्यामध्ये 2% 5% गोष्ट तुम्हाला डोनेशन करायचं आहे, दान करायचं आहे. आता तुम्ही म्हणता सर याचं काय आमचं अजून एवढं नाही, पैसे कमवत नाहीत. मित्रांनो, मी म्हणेल 10-20 रुपये 100 रुपये करा, पण करा. तुम्ही जेवढं काय कमावता त्याचे 2% 1-2% 5% मिनिमम 5% तरी तुम्ही तुमचं दान केलं पाहिजे मित्रांनो. आता तुम्ही म्हणता सर याचा काय उपयोग आहे, हे काय करतं मित्रांनो? काय लक्षात ठेवा, देव म्हणजे वेगळी गोष्ट नाही. जे तुम्ही या निसर्गाला देता तेच निसर्ग तुम्हाला रिटर्नमध्ये देतो. तुम्ही लोकांना त्रास द्या, तुम्हाला आयुष्यात लोकांकडून त्रासच येणार. तुम्ही लोकांना प्रेम द्या, लोक तुम्हाला प्रेमच देणार. तुम्ही जमिनीमध्ये एक दाणा पेरा, तुम्हाला 100 दाणे रिटर्नमध्ये, 1000 दाणे रिटर्नमध्ये ही निसर्ग तुम्हाला देतो. आणि निसर्ग म्हणजेच देव आहे. सो जे तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीला त्रास होतोय, काही अडचणी असेल, तुमच्याकडे कॅपेबिलिटी आल्यानंतर जर तुम्ही दान केलं, कॉन्ट्रीब्यूट केलं, ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुमच्याकडे परत येणार आहे. सो याचा मला माझ्या बिझनेसमध्ये खूप इम्पॅक्ट जाणवला. म्हणून मी दर महिन्याला सगळ्या गोष्टीच्या अगोदर पहिलं माझं कॉन्ट्रीब्युशन करतो आणि मग बाकीच्या माझ्या सगळ्या गोष्टीचं डिस्ट्रीब्युशन करतो. आणि हे मला माझ्या आजोबा वगैरे त्यांनी जसं केलं तीच परंपरा मी पुढे घेतोय. त्यांनी खूप अशाच पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन केलेलं होतं. त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडलं नाही. सो आपण काय करतो, दान वगैरे गोष्टीला एवढं व्हॅल्यू देत नाही. माझंच अजून पोट भरलं नाही आणि देव कधी तुम्हाला दिल्याशिवाय तुमच्याकडून काही मागत पण नाही. तुम्हाला 2 टायमाचं जेवण मिळते, तुमचा व्यवसाय चांगला चालतोय, तुम्ही लोकांना थोडंफार दिलं पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही 1000, 2000, 5000 कोटी दान करा. जे काय तुम्हाला आता योग्य तुम्हाला वाटेल ते तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. आता तुम्हाला वाटतं कुठं कॉन्ट्रीब्यूट करावं, जर कळत नसेल काय करावं, त्यासाठी मित्रांनो एक वेबसाईट आहे donatecard.com वरती. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून डोनेट करू शकता. तिथे तुमचं जे काही तुमच्या गोष्टीबद्दल, तुमच्या मनाबद्दल तुम्हाला आस्था असेल एखाद्या गोष्टीबद्दल, त्याबद्दल तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला समजा वृद्ध महिलांना मदत करायची असेल, साधू संतांना मदत करायची असेल, जनावरांना, ॲनिमल्सला मदत करायची असेल, कुठल्याही अशा गोष्टी असो ज्यामध्ये तुम्हाला वाटतं की ही गोष्ट मला इथे या ठिकाणी मदत करायची, कोणाला शैक्षणिक गोष्टीसाठी असेल, कोणाला हॉस्पिटलमध्ये गरज असेल, अशा ठिकाणी दान करायचं असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही या एका वेबसाईटवरती करू शकता. त्याला म्हणतात डोनेट कार्ड. तुम्ही जाऊन आज व्हिजिट करा. ओके. आणि जर तुम्हाला खरंच जर माझं हे बोलणं जर पटलं असेल, जर तुमच्यासोबत कनेक्ट होत असेल, तर दान केल्यानंतर वाटलं सर मी तुम्हाला या व्हिडिओखाली एक लिंक देईल, त्यावरती तुम्ही किती कॉन्ट्रीब्यूट केलं हे सांगू शकता. तर आपण एक कलेक्टिवली आपण काय करूया, कलेक्ट करूया की आत्तापर्यंत आपली सगळी कम्युनिटी मिळून, म्हणजे मी आणि तुम्ही सर्व व्यावसायिक जे काही व्हिडिओ पाहणार आहात, तुम्ही सर्वांनी दान केल्यानंतर दर महिन्याला त्या शीटमध्ये येऊन तुम्हाला ते अपडेट करायचं आहे की तुम्ही या महिन्यामध्ये किती डोनेट केलं, नेक्स्ट मंथमध्ये किती केलं. तर आपल्याला एक क्युम्युलेटिव्ह एक आपल्याला कळेल की आपण आपल्या या समाजामध्ये ॲज अ जयराम तुवर डिजिटलबद्दल तुम्ही जोडल्यानंतर, तुम्ही माझ्यासोबत जोडल्यानंतर आपण ॲक्च्युली कमवण्यापेक्षा आपण कॉन्ट्रीब्यूट किती केलं हे पण आपल्याला कळेल. आपण समाजाची किती सेवा केली. ओके. तर तुम्ही जर आज काही डोनेट करणार असेल तर donatecard.com वरती जे काही जाऊन तुम्ही डोनेट करणार ते मला सध्या आज कॉमेंटमध्ये सांगा. ओके. तर हे आपले कोड ऑफ ऑनर्स आहेत की नुसतं आपल्याला फेसबुक ॲडव्हर्टायझिंग वगैरे शिकायची नाही, आपल्याला एक चांगला व्यावसायिक बनवून एक चांगला माणूस पण तुम्हाला घडवायचा आहे. तुम्ही ऑलरेडी आहात, पण त्यामध्ये पण आपल्याला या गोष्टी करायच्या. तो आपले कोड ऑफ ऑनर्स आहेत मित्रांनो. तुम्हाला फ्रीडम मिळणार आहे, ग्रोथ मिळणार आहे, इफिशियन्सी मिळणार आहे, क्लॅरिटी मिळणार आहे, अबंडन्स मिळणार आहे आणि जे काही मिळणार आहे ते आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं. ओके. तो अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ करायची आहे. तुम्ही म्हणत असाल सर डे 1मध्ये आम्हाला काहीच असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी शिकायला मिळत नाही, काहीतरी. पण जोपर्यंत हे फाउंडेशन तुमचं सेट होत नाही मित्रांनो, मी ऑब्झर्व केलेले लोकांना रिझल्ट्स मिळत नाही. ओके. तुमचे हॅबिट्स असतील, तुमचे गोल्स तुम्हाला जर माहीत नसेल तर कसं तुम्ही अचीव्ह करणार. तुमचं जर एक रेव्हेन्यूचं 1,00,000 रेव्हेन्यूचं जर तुमचं टार्गेट असेल, त्या पद्धतीनं तुम्ही एफर्ट टाकणार, तेव्हा तुम्हाला ते मिळणार ना. जर गोलच नसेल तर तुम्ही ब्लाइंडली करणार. तुम्ही म्हणता करून पाहतो, ट्राय करून पाहतो, याने बिझनेस ग्रो नाही होणार. यू हॅव टू सेट गोल आणि यू हॅव टू हिट दॅट गोल अँड इट शुड बी अ रिअलिस्टिक गोल. ओके.
सो दिस इज ऑल अबाउट गाईज आवर कोड ऑफ ओनर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.